सुप्रभात, गुड मॉर्निंग. मस्त गुलाबी थंडीचं वातावरण गेलेलं आहे आणि मार्चची हीट जाणवू राहिली. आता एकंदरीत परीक्षांमुळं वातावरण गरम आहे, विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी आहे, पण मार्केटमध्ये चहलपहल आहे. आणि अशा चहलपहलच्या वातावरणात अशोकस्तंभ येथील ओम बजरंग मिसळपाव, काळ्या मसाल्याची स्वादिष्ट रुचकर आरोग्यदायी मिसळ खवय्यांसाठी उन्हाळ्यात पण पर्वणी. पडेगा इंडिया तो बढ़ेगा इंडिया, बढ़ेगा इंडिया तो बढ़ेगा इंडिया, लेकिन बढ़ेगा कब इंडिया, जब खाएगा इंडिया तो बढ़ेगा इंडिया. मिसळचे विविध प्रकार असतात. नाशिक मिसळमध्ये येतात पोह्यामधून तुम्हाला भेटतं कॅल्शियम फायबर. त्याच्यामध्ये येतात दोन प्रकारची शेव, एक असते भावनगरी, एक असते कडक. भावनगरी शेव ही खस्त शेव असते. त्याच्यानंतर नाशिक मिसळचा सगळ्यात महत्त्वाचा घटक मिसळचा गाभा, मठ. त्याच्यामध्ये असतात हिरवे मूग, त्याच्यामध्ये असतात वाटाणे, त्याच्यामध्ये असतात काबुली चणे, त्याच्यामध्ये असते चवळी, त्याच्यामध्ये असतात शेंगदाणे आणि त्याच्यानंतर काळ्या मसाल्याचा रस्सा, त्याच्यानंतर ही तर्री आणि त्याच्यानंतर कांद्याबरोबर हिरवी कोथिंबीर पण असते. एवढं सगळं आपण देतो आजच्या रेटला 70 रुपयामध्ये. आता हा समोसा चाट तुम्ही बघू शकता. समोसा बारीक केलेले आहे, त्याच्याबरोबर दोन प्रकारची शेव येते, त्याच्याबरोबर पोहे येतात, पोह्याबरोबर मठ येतात, मठाबरोबर काळा मसाल्याचा रस्सा येतो, त्याच्याबरोबर ज्याला तर्री पाहिजे त्याला तर्री येईल, त्याच्याबरोबर कांद्याबरोबर कोथिंबीर, त्याच्याबरोबर पुदिन्याची चटणी आणि ज्याला पाहिजे त्याला ऑप्शनल दही. काही जणांना दही चालतं, काही जणांना चालत नाही. हा झाला समोसा चाट. हा समोसा चाट खाण्यासाठी एकदम उत्कृष्ट लागतो. जुन्या काळी जशी टक्कर भेटायची तर मिसळच्या रस्स्याचा मसाला आणि समोसामधला पंजाबी मसाला याची टक्कर म्हणजे अभूतपूर्व मिश्रण लागतं, जे जिभेवर असं रेंगाळतं, त्याला म्हणतात समोसा चाट. तर आपल्याला जर समोसा चाट टेस्ट करायचा असेल तर अशोकस्तंभ येथील ओम बजरंग मिसळपाव येथे येऊन समोसा चाट हा टेस्ट करावा. मी चॅलेंज देऊन सांगतो, तुमच्या जिभेवर जर स्वाद रेंगाळला नाही तर नाव बदलून ठेवा. सो वेलकम गाईज. कधी येतात तुम्ही मिसळ खायला? काळ्या मसाल्याची झणझणीत स्वादिष्ट रुचकर मिसळ, तर्रीची धार आणि तर्रीची धार, चोखंदळ जिभेवर झणझणीत वार.